पश्चिम बंगालमधील संथाल संस्कृती कार्यक्रमाचा अहवाल मागवला। सूत्रांची माहिती, केंद्रीय गृहसचिवांनी बंगालच्या मुख्य सचिवांकडून उत्तर मागितलेलं आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश असल्याची सूत्रांची माहिती आहे। ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रतिक्रिया, बंगाल सरकारला आदिवासींचं भलं नकोय असं वाटतं। राष्ट्रपतींची टीका, संथाल परिषदेत लहान कार्यक्रम स्थळाबद्दल राष्ट्रपतींकडून नाराजी व्यक्त। मैदान खूप लहान असल्यानं अनेक लोक कार्यक्रमापासून वंचित राहिले। मुर्मूंचं भाष्य। राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी सुरू आहे। ममता बॅनर्जींचा आरोप, राष्ट्रपतींना कार्यक्रमातील राज्य प्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल दिलेली माहिती चुकीची होती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विधानावरती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया। ममता सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या। संथाल संस्कृती कार्यक्रमातील प्रकारावरून पंतप्रधानांची टीका, राष्ट्रपती पद राजकारणापलीकडे त्यांचा सन्मान राखा। बंगाल सरकारवरती मोदींचा प्रहार। राष्ट्रपतींच्या संदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर। जय पवार यांची सोमवारी पत्रकार परिषद। काही दिवसांपूर्वी VSRचा मालक रोहित सिंगचा व्हिडिओ पोस्ट केला होता। जय पवार यांनी आणि अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासावरून जय पवार आता सोमवारी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची चौकशी होणार। जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर। विभागीय चौकशीमध्ये दोषी आढळल्यास दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं जाणार। बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणूक लवकरच होणार। मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात उद्या काँग्रेसची कळमनुरी ते हिंगोली अशी पदयात्रा निघणार। हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा निघणार। पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्वच पक्षात रस्सीखेच। स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपला सर्वाधिक 7 जागा मिळणार, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि काँग्रेसला 1 स्वीकृत नगरसेवक पद मिळणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चौकातील उड्डाणपुलाचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती। उड्डाणपुलामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार। राज्यसभेत हॅट्रिक नंतर रामदास आठवले यांनी घेतले साईबाबांचं दर्शन, तर कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी दिल्या रंगपंचमीच्या खास शुभेच्छा। कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांप्रती सेवेची भूमिका। विरोध करणाऱ्यांचा हेतू शेतकऱ्यांना माहीत आहे। कर्जमाफीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना शेलारांचं प्रत्युत्तर। राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल तोडणं हे घाणेरडं राजकारण आहे। संथाल कार्यक्रमावरून आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका। पश्चिम बंगालमध्ये शहरी नक्षलवाद सुरू असल्याचीही शेलार यांची टीका। भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी। महापालिकेमध्ये जे झालं ते जिल्हा परिषदेत होणार नाही। खासदार विशाल पाटलांची भाजपवर टीका। 18 फेब्रुवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 9 पंचायत समितीच्या सभापती निवड 9 मार्चला होणार। चिपळूण पंचायत समिती सभापती कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष, तर चिपळूण पंचायत समितीमध्ये महायुतीचा सभापती होणार। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून विश्वास व्यक्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट दिली। फडणवीसांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या कॅन्सर उपचार सुविधेचे नोएल टाटा यांच्याकडून कौतुक करण्यात आले। नंदुरबारमध्ये होणाऱ्या महामार्ग विस्तारात हजारो वृक्षांची कत्तल, मात्र संबंधित ठेकेदाराकडून पर्यायी वृक्ष लागवड अद्याप केली नाहीये। संबंधित विभागानं तातडीनं वृक्ष लागवड करण्याची नागरिकांची मागणी आहे। धाराशिवच्या 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचं काम तातडीने आणि दर्जेदार करा। पालकमंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश। मुंबईमध्ये झालेल्या आढावा बैठकीत सरनाईकांचे निर्देश। ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनवणार। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। फिनलँड देशातील कंपन्यांसोबत मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाचा सामंजस्य करार। नितेश राणेंची माहिती। पुण्याच्या भोरमधील RR महाविद्यालयामध्ये गंगोत्री पासवर्ड वाचन अभियानाला सुरुवात। अभिनेते सचिन खेडेकरांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी केला वाचनाचा संकल्प। भंडाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला सुरुवात। 15 पेक्षा अधिक महसुली सेवा थेट गावागावात उपलब्ध। विशेष अभियानाचा पहिला टप्पा शहापूर गावामध्ये।
भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य रामराव वडकुतेंचं परभणीमध्ये जोरदार स्वागत। रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच वडकुतेंचं स्वागत तर घरापर्यंत रॅली काढण्यात आली। घरी पोहोचल्यानंतर कुटुंबियांकडून देखील वडकुतेंचं स्वागत करण्यात आलेलं आहे, त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवरती पोहोचलाय। पपई आणि केळी पिकांना उष्णतेचा फटका बसलाय। वाढत्या उष्णतेमुळे नंदुरबार जिल्ह्यात फळबागांवरती संकट। शेतकऱ्यांकडून गोणपाट आणि मंचिंग पेपरच्या कव्हरचा वापर केला जातोय। मध्य रेल्वेवरील लासलगाव जवळील बाकी हद्दीतील रेल्वे अंडरपास 2 महिन्यांसाठी बंद। वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। जालन्याच्या नांद्रामध्ये शॉर्ट सर्किटमुळे सुमारे 8 एकर ऊस जळून खाक। लागलेल्या आगीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान। वर्ध्याच्या पुलगावमध्ये हातात मेणबत्त्या घेत महिलांसह नागरिकांचा कॅन्डल मार्च। उद्योजक भारत नागपाल यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी। नागपाल यांची चंद्रपूरच्या बामर्डामध्ये हत्या झाली होती। पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक। घोषणा देणाऱ्या विरोधात पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी एका दिवसासाठी जेल बाहेर। जयराम चाटेला भावाच्या 12व्या विधीसाठी गावी जाण्यास परवानगी। न्यायालयाकडून 1 दिवसाची मर्यादित परवानगी मंजूर। नवी मुंबईच्या पनवेलमध्ये टँकरच्या धडकेमध्ये तरुणाचा मृत्यू। पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल। कोल्हापूरमध्ये रंगपंचमी निमित्तानं हुल्लडबाजी टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क। कोल्हापूर गगनबावडा रोडवरती पोलिसांकडून वाहनांची तपासणी। रंगपंचमीची पार्टी करण्यासाठी तरुणाची ग्रामीण भागाला पसंती। सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी। महापालिकेमध्ये मराठा समाजाला संधी डावलल्यानं भाजप विरोधात आंदोलन। मागण्या मान्य झाल्यास सोलापूरसह राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागासह शहरामध्ये लहान मुलं रंगपंचमी खेळताना दंग। होळीनंतर 5 दिवसांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये रंगपंचमी साजरी केली जात असते। रंगपंचमी निमित्त जेजुरी गडावरती उत्साहाचं वातावरण। खंडोबा मंदिरामध्ये नित्य वारकरी, पुजारी आणि सेवेकरी वर्गाकडून खंडेरायाला रंग लावून साजरी करण्यात आली आहे रंगपंचमी। नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा होतोय रंगपंचमीचा कार्यक्रम। शहरातील विविध सार्वजनिक मंडळांकडून रंगपंचमीची तयारी करण्यात आली आहे। नाशिकच्या पेशवेकालीन रहाडीमध्ये रंग खेळण्याची जुनी परंपरा आहे। पंढरपूर शहरात आज रंगपंचमीचा मोठा उत्साह। तरुण लहान मुलांसह बालवृद्धांनी देखील रंग उधळण्यासाठी गर्दी केली। कृष्ण पूजनाने रंगपंचमीला सुरुवात झाली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल विभागाचा छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन। तर भिवंडीत देखील महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन शुभारंभ करण्यात आलाय। सातबारा दुरुस्ती, फेरफार दुरुस्ती, जातीचा दाखला इत्यादी 15 सेवा दिल्या जाणार आहेत। मीरा भाईंदरमध्ये उत्तम भारत नारी शक्ती संग्राम ग्रामीण महिला नेतृत्व परिषद 2026चं आयोजन। कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस, ग्रामविकास पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार। जागतिक महिला दिनानिमित्त तुळजाभवानी मंदिरातील 62 महिला कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी। उपस्थित डॉक्टरांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केलेलं आहे। डोंबिवलीमध्ये महिला दिनी नारीशक्तीचा अनोखा उत्सव। 10,000 महिलांकडून लेझिम आणि योगाचा व्यायाम। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या पुढाकारानं महिला दिनी भव्य व्यायाम प्रात्यक्षिक। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला दिनानिमित्त क्रीडा कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंची उपस्थिती। क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याचा आणि फिटनेसचा संदेश देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन। भंडारामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त तुमसर येथे महिला मॅरेथॉन। राजमुद्रा ग्रुपचा उपक्रम। या मॅरेथॉनला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। महिला दिनानिमित्त मुंबईमध्ये भाजप महिला मोर्चाकडून भव्य महासाडी वॉकॅथॉनचं आयोजन करण्यात आलं। तर या वॉकॅथॉनमध्ये सुमारे 800हून अधिक महिला सहभागी। नगरसेविका प्रीती साटम यांच्या पुढाकारानं महासाडी वॉकॅथॉनचं आयोजन। धाराशिवमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त 25 किलो रांगोळीचा वापर करून बनवली कलाकृती। छत्रपती शासन कायदा अंमलात आलाच पाहिजे कलाकृतीतून उल्लेख। कलायोगी आर्ट्सकडून साकारण्यात आली आहे कलाकृती। गोंदियामध्ये महिला दिनानिमित्त नऊवारी घालून महिला एकवटल्या। संडे सायकल ग्रुपच्या महिलांनी सायकल चालवून मराठी पारंपरिक वेशामध्ये साजरा केलेला आहे महिला दिन।
अहिल्यानगरमधील केडगावच्या रुपाली खिच्ची यांनी केली मेहंदी कलेत स्वतःची वेगळी ओळख। शारीरिक व्यंगावरती मात करत स्वावलंबी होण्याची जिद्द। 800 ते 900 तरुणींना मेहंदीचं प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवलेलं आहे। नंदुरबारमधील शिधापत्रिकाधारक अपात्र लाभार्थ्यांवरती कारवाई होणार। 1 एप्रिलपासून नवे नियम लागू होणार असल्यानं जिल्ह्यामध्ये रेशन कार्डमधून नावं कमी होणार। अपात्र लाभार्थ्यांची छाननी केली जाणार। उजनी धरणाच्या पाण्याची पातळी घटली। मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उजनी धरणामध्ये 61.69% पाणीसाठा, धरणामध्ये एकूण सुमारे 96.71 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध। पाण्याचं नियोजन करणं गरजेचं। कोकणातील आंबा बागायतदार पीक कमी आल्यानं चिंतेत सापडले आहेत। वातावरणातील बदलामुळे आंब्यावरती थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव। मंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्गमध्ये आंबा बागांची पाहणी केली आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, नितेश राणेंचं आश्वासन।